छान असेल, याच्यापेक्षा छान असेल. नमस्कार, मी आलो आहे परभणीचं संशोधनातील कंपनीकडून. माझे नाव विजय पाटील आणि गाव अश्रावा. आज तारीख 29/12/2025 आणि हे जीवनभाई पाटील यांचे शेत आहे. आपण त्यांच्याशीच काही संवाद साधूया. हा जो ऊस आपण पाहतोय तो फोटो वगैरे पण पाहू शकतो. सर नमस्कार. नमस्कार. तर आपण हा जो ऊस आहे हा लावणीचा आहे सर? लावणीचा आहे. किती एकरमध्ये? 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकर. इथे कुठले कुठले प्रोडक्ट यूज केलेले आहे? आपण पर्णनेत्र संशोधनालयाचे सगळेच प्रोडक्ट यूज केलेले आहे. लावणीपासून हां 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 लावणीला पल्लव आपण स्प्रे केला आहे हां हां टिपरींवर. बरोबर. नंतर अनुपान, अनुपानार, पल्लव, BP, तुमचा रेपिड शुगर आणि यांनी जे फॉर्म्युलेशन दिलेलं आहे जोशी, ते सगळे फॉर्म्युलेशन प्रमाणे औषधी ज्या ज्या वेळेला ज्या शेड्यूलमध्ये जी आली, गोमूत्रासोबत पालापाचोळा बोळून ती सगळी त्याप्रमाणे आपण केलेली आहे. बरोबर. सर इथे तुम्हाला म्हणजे किती फुटवे असं म्हणू शकतो आपण? फुटवे असतील ना तरी त्या याला 10-12 फुटवे असतील. असं मी मोजल्यानंतर मला जवळ आहे ना 21-22चा अंदाज येतोय. तो इथं असेल, मध्ये थोडेफार कमी असू शकतात. बरोबर. मी मोजलेलं नाही. हां 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 ठीक आहे. तरी आपण ॲव्हरेज 12 मानलं. आणि म्हणजे गड्या किती सर असं? गड्या 30च्या जवळजवळ असेल. 30च्या जवळ असतील. बरोबर. अजून 12 महिन्याचा ऊस झाला नाही आपला. हां हां ऊस 12 महिन्याचा नाही. इथे कुठलं केमिकल फर्टिकेशन? काहीच काही नाही. असं म्हणतात की जर केमिकल नाही वापरलं तर ऊस नाही होत किंवा एव्हरेज टर्नओव्हर नाही उतरत. मला तरी वाटत नाही. हा माझा दुसरा सीझन ऊसाचा. बरोबर. बिना केमिकलने. मागच्या वर्षी माझी तिरी होती तिकडे शेजारी. आता जिथं वायवन कापूस होता तिथे तिरी घेतलेली आपण. तिरी म्हणजे दुसरा रटून. बरोबर. तर तोही माझ्या 35 टन एकरी झाला होता. आणि आत्ताही हा ऊस तुम्ही बघताय. बरोबर. ऊस बघितल्यानंतर असं म्हणेन मी की समाधानकारक आहे. मला तर समाधान आहे. बरोबर. तुम्ही फार इकडे तिकडे बघण्यापेक्षा हा ऊस आणि समोरचा ऊस माझ्यापेक्षा 1 ते 1.25 महिना अगोदरचा आहे. बरोबर. हा जो आपला ऊस 1.25 महिना लेट आहे, त्याच्यापेक्षा उशीर आहे. बरोबर. तरी त्याची बघा तुम्ही कलर क्वालिटी बघा, जी डांग आहे डांगची साईज बघा. बरोबर. त्याचा व्यास दोघांमध्ये फरक दिसेल. तर तुम्ही जे अदर शेतकरी आहेत की जे केमिकलने आज टर्नओव्हर वाढवत आहेत, तर त्यांच्यासाठी काय सांगू इच्छितात? हे जे मी वापरतोय हे एकदम चांगलं आहे. बरोबर. कमी खर्चात चांगलं आहे. निश्चित सुरुवातीला थोडी मेहनत वाटते. हो. पण एकदा रुटीन झालं तर काहीच नाही. की कसं आहे की आपला जो खिस्सा आहे तो हलका होत नाही. बरोबर. म्हणून हे करायला मजाच वाटते ना. मजाची वाटते. तर तुम्हाला तरी एव्हरेज किती येईल असं अंदाजे? 55 ते 60च्या दरम्यान आलं पाहिजे. बरोबर. मी मुद्दाम कमी सांगतोय तुम्हाला. जास्त आलं तर अजून तुम्हाला पुढे सांगूच. थँक्यू सर, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.